नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा आपण एक पेपर घेतलाय आता IMP पेपर सेट त्याच्यामधला इतिहासाचा पेपर घेतलाय आपण. आपण सगळेच पेपर घेतले. आपण इतिहासाच्या पेपरची आज IMP पेपर सेट बघणार आहोत. त्याची उत्तरं बघणार आहोत आपण. आपण हा जो पेपर घेतला होता हा पेपर आपल्याला 2 तासाची वेळ आहे आणि 40 गुणांचा हा पेपर आहे इतिहास आणि राज्यशास्त्राचा. याच्यामध्ये काही सूचना दिलेल्या असतात आपल्याला की सर्व कृती प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. 2 नंबर उजवीकडील अंक प्रश्नांचे कृतीचे पूर्ण गुण दर्शवतात. प्रश्न क्रमांक 1 ते 5 इतिहास व प्रश्न क्रमांक 6 ते 9 राज्यशास्त्र या विषयावर आहे. म्हणजे 1 ते 5 प्रश्न इतिहासाचे आणि 6 ते 9 जे प्रश्न असतात प्रश्न क्रमांक 6 पासून 9 पर्यंत ते राज्यशास्त्राचे असतात. प्रश्न क्रमांक 1 मध्ये संपूर्ण विधान लिहिणे आवश्यक आहे. विधान म्हणजे सेंटेन्स. प्रश्न क्रमांक 1 मध्ये म्हणजे समजा हा जो प्रश्न क्रमांक 1 आहे इतिहासाचा आपला, ह्या प्रश्न क्रमांक 1 मध्ये म्हणजे जसं दिलेलं आहे आपल्याला इथे की दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. दूरदर्शन हे रिकामी जागा माध्यम आहे. आता याचं उत्तर दृकश्राव्य असं माध्यम आहे. तर मग हे विधान पूर्ण आपल्याला दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम आहे असं पूर्ण विधान लिहायचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 1 मधील प्रत्येक संचातील पहिला घटक तसंच ठेवून दुसऱ्या घटकाची दुरुस्ती करणे अपेक्षित आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 मधील दिलेले संकल्पना चित्र नमुना आराखड्यानुसार पेनाने उत्तरपत्रिकेत तयार करणे अपेक्षित आहे. मग प्रश्न क्रमांक 2 मध्येच संकल्पना चित्र नाही तर तिकडे राज्यशास्त्रामध्ये सुद्धा संकल्पना चित्र आहे. ते सुद्धा आपल्याला पेनानेच काढायचे आहेत. म्हणजे ज्या कृती दिलेल्या असतात संकल्पना चित्रातले मी दाखवून देतो तुम्हाला एकदा. बघा ही जसं इथं दिलेलं आहे हे संकल्पना चित्र. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. तर ह्या कृती आपल्याला पेनानेच काढायच्या असतात पूर्ण. आणि कृती आल्या पाहिजे बघा. जागतिक वारसा स्थळातील महाराष्ट्रातील ठिकाणं आणि अशी जे डबे केलेले आहेत जिथं कृती केलेली आहे तशीच कृती येणं गरजेचं आहे. चला आपण आता या प्रश्नांची उत्तर बघूया. पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1 दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. आणि पहिला प्रश्न आहे त्यामधला आपला दूरदर्शन हे रिकामी जागा माध्यम आहे. तर दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम आहे हे तुम्हाला कल्पना आहे. त्यानंतर दुसरं आहे आपल्याला जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय रिकामी जागा या शहराचे उत्खनन करताना सापडले. तर कोणत्या शहराचे? तर ऊर या शहराचे उत्खनन करताना आपल्याला हे सापडलेलं आहे ऊर. हे दुसरं उदाहरण. त्यानंतर ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात मेसोपोटेमियातील रिकामी जागा या संस्कृतीमध्ये झालेली आहे. तर कोणत्या संस्कृतीमध्ये झालेली आहे? बघा तर सुमेर या संस्कृतीमध्ये झालेली आहे. हे याचं उत्तर आहे. लक्षात आलं? चला आपण आता जाऊया पुढे. पुढील प्रश्न आहे आपला पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहायची आहे. दिलेल्या जोड्या आपल्याला पुन्हा लिहायच्या नाही आहे. जोड्या जुळवाच्या सुद्धा नाही आहे. दिलेल्या जोडीपैकी चुकीची जोडी कोणती आहे ती ओळखायची आहे. बघा यामध्ये आपण जे बघतो तर 2 नंबरची आपल्याला इथं जोडी दिलेली आहे की मराठ्यांच्या इतिहासाची साधने विष्णूशास्त्री चिपळूणकर. तर मराठ्याच्या इतिहासाची साधने विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी लिहिलेलं नाही तर विका राजवाडे यांनी लिहिलेलं आहे. म्हणून 2 नंबरची जोडी चुकीची आहे. आपल्याला चुकीची जोडी ओळखून फक्त बाजूनं लिहायची आहे एवढं करायचं आहे. त्यानंतर पुढे बघा आपल्याला ठिकाण दिलेलं आहे आणि प्रसिद्धी कशा करताय ते दिलेलं आहे. तर माथेरान थंड हवेचे ठिकाण अगदी बरोबर आहे. ताडोबा लेणी. आता ताडोबा लेणी नाही तर ताडोबा तिथे वाघोबा असं आपण म्हणतो. म्हणजे ताडोबा हे अभयारण्य आहे पण इथे लेणी दिलेलं आहे म्हणजे हे दुसरं विधान चुकीचं आहे. हे लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊया आपण. ते चुकीची जोडी ओळखून लिहायची आहे. त्यानंतर वास्तू आणि शैली. वेगवेगळ्या वास्तू आणि त्याची कोणत्या शैलीत त्याचं काम केलेलं आहे आता ते तिथं दिलेलं आहे. तर आता बघा याच्यामधलं 3ऱ्या नंबरचं आपल्याला दिलेलं आहे दक्षिणेतील मंदिरे. दक्षिणेतील मंदिरे दिलेलं आहे आणि याच्यामध्ये बघा दक्षिणेतील मंदिरे नागर स्थापत्य शैली दिला आहे. पण दक्षिणेतील मंदिरे हे द्रविड किंवा आपण त्याला हेमाडपंथी असं म्हणतो तर किंवा द्रविड पद्धत असं म्हटलं जाते. तर दक्षिणेतील मंदिरे नगर स्थापत्य शैली ही चुकीची जोडी दिलेली आहे. ठीक आहे. चला पुढे जाऊया. आणि पुढे आपल्याला दिलेलं आहे की प्रश्न क्रमांक 2 दिलेल्या सूचनांपैकी कृती करा. फक्त 2 सोडवायचे आहेत. 3 दिलेले असतात कृती आपल्याला संकल्पना चित्र त्यातले 2 सोडवायचे आहेत. पहिलं संकल्पना चित्र बघा आपल्याला दिलेलं आहे जागतिक वारसा स्थळातील महाराष्ट्रातील ठिकाणे आपल्याला लिहायचे आहे. आणि एक ठिकाण लिहून दिलेलं आहे घारापुरी लेणी. तर महाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळांमध्ये अजिंठ्याची लेणी, वेरूळची लेणी व कैलास मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, पश्चिम घाटावरील साताऱ्यातील कास पठार हे उत्तर तिथे आपल्याला आहेत. ठीक आहे.
लक्षात आलं असेल तुमच्या? पुन्हा एकदा तुम्ही रिव्हर्स करून बघून घ्याल. त्यानंतर पुढे दुसरा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे, म्हणजे संकल्पना चित्र दिलाय. भारतीय दूरदर्शनाच्या विकासाचे टप्पे कालरेषेवर दाखवायचे आहेत. आणि पहिल्याच्यात दिले आपल्याला बघा 15 सप्टेंबर 1959. काय झालं होतं या तारखेला? या तारखेला बघा दिल्ली दूरदर्शनाची स्थापना झाली होती. दिल्ली है ना, दिल्ली दूरदर्शनची स्थापना झालेली होती. दिल्ली दूरदर्शनची स्थापना इथे झालेली होती. त्यानंतर 2 नंबरच्या याच्यामध्ये तुम्हाला वर डेट दिलेली नाही, तारीख दिलेली नाही आणि खाली मात्र लिहिलाय मुंबई दूरदर्शन केंद्र सुरू झाले. मुंबई दूरदर्शन केंद्र कधी सुरू झाले? 2 ऑक्टोबर 1972 मध्ये सुरू झाले. 2 ऑक्टोबर 1972 मध्ये सुरू झालेले आहे. 2 ऑक्टोबर 1972. तुम्हाला कल्पना आहे, बरोबर आहे. त्यानंतर पुढे बघा डेट दिलेली आहे 15 ऑगस्ट 1982 आणि खाली काय झालं हे दिलेलं नाही आहे. तुम्हाला माहित आहे 1982 मध्ये काय झालं? रंगीत दूरदर्शनचे आगमन झालेलं आहे. जे रंगीत टीव्ही आलेल्या होत्या भारतामध्ये, रंगीत दूरदर्शनचे आगमन झालंय. त्यानंतर पुढे आपल्याला तारीख दिलेली नाही आणि खाली लिहिलाय खाजगी वाहिन्यांना परवानगी. आता खाजगी वाहिन्यांना परवानगी कधी मिळाली? तर 1991 मध्ये खाजगी वाहिन्यांना परवानगी मिळालेली आहे. अशा पद्धतीनं ही आपल्याला पूर्ण करायची होती कृती, म्हणजे संकल्पना चित्र. दिलेल्या संकल्पना चित्रापैकी 3च संकल्पना चित्र आपल्याला करायचे असतात. पुढे दिलेल्या आहेत आपल्याला कोशांचे प्रकार विचारलेले आहेत. तर कोशांच्या प्रकारामध्ये आपण काय काय लिहू शकतो? शब्दकोश लिहू शकतो. बघा, एक आपण लिहू शकतो शब्दकोश. त्यानंतर दुसरं काय दिलेलं आहे आपल्याला? अधिक आपल्याला दिलेलं आहे दुसरं विश्वकोश सुद्धा आहे. विश्वकोश हे लिहू शकतो. त्यानंतर थोडं आपण खाली जाऊ, शब्दकोश, विश्वकोश लिहिला आपण. त्यानंतर कोश सदृश्य वाङ्मय. एक कोश सदृश्य वाङ्मय. कोश सदृश्य वाङ्मय है ना, कोश सदृश्य वाङ्मय. त्यानंतर सूची वाङ्मय. एक सूची वाङ्मय. अशा पद्धतीनं आपण इथं संकल्पना चित्र पूर्ण करू शकतो. 3 दिलेल्या संकल्पना चित्रापैकी आपल्याला 2च संकल्पना चित्र पूर्ण करायचे असतात आणि हे संकल्पना चित्र आपल्याला दाखवताना पूर्ण त्या डब्यानुसार जसं दिलंय तसंच लिहायचं असतं, हे लक्षात घ्या. पुढे दिलेलं आहे आपल्याला प्रश्न क्रमांक 2 मधलं इपालिया. पहिले दिलेला आहे खेळ व चित्रपट. बघा, खेळ आणि चित्रपटांचा काय संबंध आहे तो आपल्याला लिहायचा आहे. बैठे खेळ किंवा मैदानी खेळ या संदर्भात लिहायचं नाही आहे. तर आपण काय लिहू शकतो? पहिले बघा 1 नंबर खेळ व चित्रपट. पूर्वीच्या चित्रपटामधून नायक नायिका खेळ खेळत असल्याची किंवा खेळांची दृश्य दाखवली जात असत, असा पहिला आपण मुद्दा बनवू शकतो. दुसरा, अलीकडच्या काळात खेळ आणि खेळाडूंचा जीवनपट दाखवणारे इंग्रजी चित्रपट निघाले आहेत. म्हणजे कोणते? लगान, दंगल असे, किंवा हे क्रिकेट संदर्भात. तसेच कुस्ती, खेळाशी संबंधित चित्रपट निघाले आहेत. फोगाट बहिणी है ना, मेरी कोम यासारखे लिहू शकतो आपण. अशा पद्धतीचं खेळ व चित्रपटामध्ये आपल्याला लिखाण करणं गरजेचं आहे. दुसरी टिपा दिलेली आहे आपल्याला कार्ल मार्क्स. ओके, आता कार्ल मार्क्स याच्यामध्ये आपल्याला काय दिलं की कार्ल मार्क्स, तुम्हाला कल्पना आहे कोण होता है ना? कार्ल मार्क्स हा जर्मन तत्वज्ञ होता आणि या कार्ल मार्क्सने वर्ग सिद्धांत स्पष्ट केलेला आहे. वर्ग सिद्धांत म्हणजे काय? की समाजामध्ये 2 वर्ग असतात. एक असतो भांडवलदार आणि एक असतो श्रमिक. आणि भांडवलदार वर्ग नेहमीच श्रमिक वर्गांची वारंवार काय करतो? पिळवणूक करतो, आर्थिक, असं सांगितलेलं असतं. चला आपण बघूया या संदर्भात काय लिहिता येईल आपल्याला. की कार्ल मार्क्स हा जर्मन विचारवंत 19व्या शतकात होऊन गेला. एक. दुसरं आपण असं म्हणू, त्याने दास कॅपिटल या जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला. या ग्रंथात त्याने मांडलेल्या वर्ग संघर्षाचा सिद्धांत महत्त्वपूर्ण मानला जातो. किंवा आपण 2 वेगवेगळी वाक्य करू. त्याने दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला. त्यानंतर तिसरा मुद्दा, त्याने या पुस्तकामध्ये वर्ग संघर्षाचा सिद्धांत मांडला. नंतर चौथा एक पॉईंट करू, मानवी इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास असतो असे त्यांनी म्हटले.
झालं. असे साधे साधे वाक्य बनवायचे. त्यानंतर आपल्याला दिलेले आहे टिपा तमाशा म्हणजे लोकनाट्य. हे तमाशा हे लोकनाट्य आहे. तमाशा संदर्भात आपण 2-3 वाक्य कसं लिहू शकतो बघा. पार्शियन भाषेतून मराठीत आलेल्या तमाशा या शब्दाचा अर्थ चित्ताला प्रसन्न देणारे दृश्य असा होतो. मग आपण इथे 2 वाक्य करू की तमाशा हा शब्द पार्शियन भाषेतून मराठीत आला. पहिलं वाक्य, तमाशा या शब्दाचा अर्थ, तमाशा हा शब्द पार्शियन भाषेतून मराठीत आला. दुसरं, तमाशा या शब्दाचा अर्थ चित्ताला प्रसन्न देणारे दृश्य असा होतो. 2 वाक्य बनवले आपण. तिसरं बघा, लोककला आणि अभिजात कला प्रकारांच्या मिश्रणातून तयार झालेल्या हा मनोरंजनाचा कला प्रकार 18व्या शतकात महाराष्ट्रात लोकप्रिय झाला है ना. लोककला आणि अभिजात कलांमधून या दोघांच्या मिश्रणातून हा कला प्रकार आलेला आहे. मनोरंजनाचा एक प्रकार लोकांमध्ये लोकप्रिय झाला. चौथा मुद्दा आपण घेऊ, विच्छा माझी पुरी करा किंवा गाढवाचं लग्न अशी आधुनिक स्वरूपात रंगमंचावर आलेली वगनाट्य खूप गाजली. हा सुद्धा एक तमाशाचा भाग होता. तर सांगण्याचा भाग असा आहे की असे आपण पॉईंट टिपाद्यामध्ये आपल्याला बनवायचे आहेत आणि प्रत्येक एक पॉईंट बनवल्यानंतर त्या खाली पॉईंट बनवायचा. जसं उदाहरणार्थ बघा, मी एक तुम्हाला सांगतो की हा पहिला पॉईंट तुम्ही असा पूर्ण लिहिल्यानंतर इथपर्यंत तुम्ही लिहिला. त्यानंतर काय करायचं आहे बघा, पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला की पहिला पॉईंट आपण असा लिहिला हा पूर्ण इथपर्यंत. दुसरा पॉईंट त्याच्या खाली लिहायचा आहे आपल्याला, त्याच्या समोर लिहायचा नाही. पुन्हा त्याच्या खाली असं आपल्याला पुन्हा असं लिहायचं आहे. बघा लक्षात घ्या, त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. पुढे चला आपण बघूया. पुढील प्रश्न असा आहे आपल्याला, प्रश्न क्रमांक 3, पुढील दिलेली विधाने सकारण स्पष्ट करा. फक्त 2, आपल्याला 4 विधाने दिलेली आहेत, त्यातील 2 विधाने आपल्याला लिहून पूर्ण करायची आहेत. पहिला प्रश्न बघा, स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. का सुरू झाले याचे मुद्दे आपण असे लिहू शकतो बघा. इतिहास लेखनात पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा प्रभाव होता. 2, दुसरा पॉईंट, शिमादो बोवा या फ्रेंच विदुषीने इतिहास लेखनात स्त्रीवादी भूमिका मांडली. 3, त्यामुळे स्त्रीवादी इतिहास लेखनात स्त्रियांचा समावेश केला गेला. 4, इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर यामुळे भर देण्यात आला. झालं. अशी छोटी छोटी 4 वाक्य बनवू शकतो. पुढील प्रश्न बघा, मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगर असे म्हटले जाते. आता का म्हटले जाते बघा. एक पहिला पॉईंट, मेजर ध्यानचंद हे त्यावेळच्या भारतीय हॉकी संघाचे मुख्य खेळाडू व संघनायक होते. संघनायक म्हणजे कॅप्टन. 2, 1932च्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी अमेरिका व जपान विरुद्ध 25 गोल केले. कधी केले? 1932 मध्ये. आणि कोणाविरुद्ध? अमेरिका व जपान. किती गोल? 25. त्यानंतर पुढचा मुद्दा, आपल्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 400च्या वर गोल केले. किती? 400च्या वर गोल केले. अशा पद्धतीचे आपण तिथं पॉईंट मेन्शन करू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 3, तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. आता बघा का अभ्यासावा लागतो. लाखो वर्षाच्या वाटचालीत मानव प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यात नवीन कौशल्य अवगत करीत गेला. दगडांपासून, दुसरा पॉईंट, दगडांपासून हत्यारे तयार करणे, शेतीचे तंत्र अशी वाटचाल करीत तो विज्ञान युगात आला. पुढे तिसरा, यांत्रिकीकरणामुळे उत्पादन वाढले. ही सर्व प्रगती समजून घेण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. की माणसाने सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रगती कशी केली हे अभ्यासण्याकरता आपल्याला म्हणजे आपल्याला तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो, असं आपण तिथं मेन्शन करू शकतो. बघा त्याच्यानंतर चौथा आहे आपल्याला दिलेला प्रश्न, 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रात पत्रकार दिन कोणाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो? तुम्हाला काय कल्पना आहे? माहीत असेल तुम्हाला. बाळशास्त्री जांभेकर यांचा जो दिवस आहे हा दिवस आपण पत्रकार दिवस म्हणून साजरा करतो. आता का करतो याच्या मागे कारण बघा काय आहे. पहिलं, बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी मुंबईत दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले. 6 जानेवारी म्हणजे त्यांचा बघा जन्मदिवस म्हणून नाही, पण बाळशास्त्री जांभेकरांनी 6 जानेवारीला 1882 मध्ये दर्पण हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. पहिलं मराठीतलं पहिलं हे वर्तमानपत्र असल्या कारणानं तर 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा करतात. ओके, पण त्याचे मुद्दे आपण असे लिहू बघा. पहिला मुद्दा, बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी मुंबईत दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले. 2, मराठी भाषेतून सुरू झालेले हे पहिले वृत्तपत्र होते, म्हणजेच वर्तमानपत्र होते.
त्याला तुम्ही न्यूज पत्र म्हणतात, बरोबर आहे. तिसरं, या वृत्तपत्राचे संपादक या नात्याने बाळशास्त्री जांभेकर हे आद्य संपादक म्हणजे होते. त्यानंतर चौथा मुद्दा, दर्पणचा पहिला अंक प्रसिद्ध झालेला 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. कारण की मराठीतील पहिलं वर्तमानपत्र होतं आणि 6 जानेवारीला पहिलं वर्तमानपत्र काढण्यात आलं, म्हणून हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा होतो. तुमच्या लक्षात आलं असेल अशी मी आशा करतो. बघा, पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. पुढील परिच्छेद काळजीपूर्वक वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की इथं बघा आपल्याला एक असं लक्षात येईल की हा जो पॅसेज आपल्याला दिलेला आहे, हा पॅसेज आपल्या पुस्तकामध्ये जे माहीत आहे काय तुम्हाला किंवा डू यू नो सारखे जे चौकटीमध्ये दिलेले असतात ते उतारामधीलच असतो. आणि इथं आपल्याला एक पॅसेज दिलेला असतो. हे प्रश्न हातचे आहेत, 4 गुण, ते सोडायचे नाही. त्यामध्ये पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे की कोणत्या राज्यामध्ये गुहाचित्रे आढळलेली आहेत. तर इथे बघा अगदी सोपं दिलेलं आहे की भारतामध्ये मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश सरळ दिलेलं आहे. भारतामध्ये मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यामध्ये गुहाचित्रे आढळलेली आहेत. राज्यामध्ये गुहाचित्र असलेली आपल्याला स्थळे आहेत, म्हणजे ती त्या ठिकाणी आढळलेली आहेत. बघा, दुसरा प्रश्न आहे, गुहाचित्रांची परंपरा केव्हापासून सुरू झाली. इथं आपल्याला दिलेलं आहे. फक्त थोडंसं प्रश्न असा विचारला, गुहाचित्राची सुरुवात कधीपासून झाली. बघा, अश्मयुगीन काळातील गुहाचित्रे अनेक देशामध्ये आढळून येतात. अश्मयुगीन म्हणजे या काळामध्ये गुहाचित्रे सुरू झालेली आपल्याला दिसतात असं म्हणायला हरकत नाही. अश्मयुगामध्ये गुहाचित्रे केव्हापासून सुरू झाली, तर अश्मयुगीन काळापासून गुहाचित्रे काढणं सुरू झालं. आता 2 मार्कांसाठी प्रश्न असतो तिसरा, गुहाचित्रांची वैशिष्ट्ये लिहा. काय काय वैशिष्ट्य आहे गुहाचित्रांची आपण बघूया. पहिले आहे, गुहाचित्रांमध्ये मनुष्य, प्राणी. काय काय दिलं आपल्याला गुहाचित्रांमध्ये बघा. काय वैशिष्ट्य आहेत. पहिलं, गुहाचित्रांमध्ये मनुष्य, प्राणी, मनुष्यकृती, प्राणी आणि काही भौमितिक आकृत्यांचा समावेश असतो. पहिलं वैशिष्ट्य आहे गुहाचित्रांचं. दुसरं वैशिष्ट्य काय आहे गुहाचित्रांचं बघा. दुसरं वैशिष्ट्य दिलेलं आहे की नैसर्गिक द्रव्यापासून तयार केलेल्या रंगांचा वापर केलेला असतो. म्हणजे दुसरं गुहाचित्राचं वैशिष्ट्य असं आहे की नैसर्गिक रंगांपासून तयार केलेल्या, बघा इथं आपल्याला दिलेलं आहे, असं दिलेलं आहे आपल्याला. मनुष्यकृतीच्या रेखाटन पद्धतीला वापरलेल्या रंगांमध्ये सुद्धा फरक आपल्याला होतं. चित्रामध्ये काळ्या, लाल, पांढऱ्या यासारखे नैसर्गिक द्रव्यापासून तयार केलेले रंग वापरलेले असतात. म्हणजे आपण हे म्हणू शकतो नैसर्गिक द्रव्यापासून तयार केलेले रंग वापरलेले असतात. हे एक गुहाचित्रांचं वैशिष्ट्य आहे. नैसर्गिक द्रव्यापासून तयार केलेले रंग वापरलेले असतात. हा एक. आणि दुसरा आपण बघितला की गुहाचित्रांमध्ये एक गोष्ट आपण बघितली होती की गुहाचित्रांमध्ये काय, मनुष्यकृती, प्राणी आणि भौमितिक आकृत्यांचा समावेश असतो. हे आपल्याला असे 2 वैशिष्ट्य गुहाचित्राचे 2 मार्कासाठी 2 लिहायचे आहेत. आपल्याला पूर्णपैकी पूर्ण गुण याच्यामध्ये मिळतात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. फक्त 2. म्हणजे आपल्याला इथं 4 प्रश्नांपैकी फक्त 2 प्रश्नांची उत्तर लिहायची आहे. पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे बघा सविस्तरमध्ये, लिखित साधनांचा अभ्यास करणाऱ्यांनी कोणते प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता आहे. लिखित साधनांचा अभ्यास करणे, जो लिखित साधनांचा अभ्यास करेल त्याने कोणते प्रशिक्षण घ्यायला पाहिजे. बघा, त्याने कसं प्रशिक्षण घ्यायला पाहिजे. प्रश्न म्हणजे पहिला मुद्दा बघा, त्याला ब्राह्मी, मोडी, पार्शियन यासारख्या प्राचीन लिप्या आणि त्यांचा विकासक्रम याचे ज्ञान असायला हवे. दुसरं, तो ज्या काळातील घटनांचा अभ्यास करीत आहे त्या इतिहास काळातील समाजरचना, परंपरा त्याला माहीत असणे गरजेचे आहे. तिसरं, त्या काळातील साहित्य, लिहिण्याच्या पद्धती याची ओळख त्याला असावी. चौथं, त्या तत्कालीन चित्रशैली, शिल्पकला शैली आणि त्याचा विकासक्रम याचा त्याला अभ्यास असायला हवा. आणि चौथं, कोरीव लेखासाठी वापरलेले दगड, धातू यांच्या स्वरूपाविषयी त्याला माहीत असणं गरजेचं आहे असं. आणि एक अधिक लिहू शकतो आपण, त्याच्या अभ्यास विषयासंबंधी यापूर्वी झालेले संशोधनाचे लेखन त्याने वाचलेले असावे. असा थोडासा अभ्यास त्याचा असणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय चित्रपटसृष्टीचा विकासाची वाटचाल लिहा. भारतीय चित्रपटसृष्टीचा विकास कसा झाला त्याची वाटचाल बघा. आपण असं लिहू शकतो, 1. चलचित्रणाचा शोध लागल्यावर चित्रपट कलेचा जन्म झाला. 1. दुसरं, 1899 मध्ये हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर उर्फ सावजीदादा यांनी भारतात पहिला लघुपट तयार करून त्याचे प्रदर्शन केले. तिसरं, भारतीय चित्रपटांच्या विकासात दादासाहेब तोरणे, करंदीकर, पाटणकर, दिवेकर यांचे योगदान महत्त्वाचे आहे, कारण त्यांनी परदेशी तंत्रज्ञानाचे सहाय्य घेऊन पुंडलिक हा कथा चित्रपट तयार केला. त्यानंतर तिसरं,
पुढे दादासाहेब फाळके यांनी पूर्ण लांबीचा व सर्व प्रक्रिया भारतात केलेला राजा हरिश्चंद्र हा पहिला चित्रपट काढला, हे आपण लिहू शकतो. आणि चौथं, कमलाबाई मंगरुळकर या मराठीतील पहिल्या स्त्री चित्रपट निर्मात्या, तर कमलाबाई गोखले या चित्रपट काम करणाऱ्या पहिल्या महिला होत. म्हणजे अशा पद्धतीची आपण याच्यामध्ये पॉईंट लिहू शकतो. त्यानंतर तिसरा प्रश्न आपल्याला दिलेला आहे बघा, इतिहासचार्य वि का राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा. वि का राजवाडे यांचं इतिहास लेखनातील योगदान आपल्याला स्पष्ट करायचं आहे. तिसरा प्रश्न बघा, आपण असं लिहू शकतो. एक, राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने हे पुस्तक लिहिले. दोन, मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड त्याने संपादित केले. तीन, इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवन दर्शन होय असा विचार त्यांनी मांडला. चार, केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी केलेले कटकारस्थाने आणि युद्ध यांच्यात हकीकत म्हणजे इतिहास नव्हे असे त्यांचे मत होते. आणि 5, अस्सल कागदपत्रांच्या आधारे इतिहास लिहिला गेला पाहिजे याबाबत ते आग्रही होते. म्हणजे त्यांचा असा आग्रह होता की अस्सल कागदपत्रांच्या आधारेच इतिहास लिहिला गेला पाहिजे, असं आपण त्यांच्या संदर्भात लिहू शकतो. त्यानंतर बघा, प्रश्न 4 दिला आहे आपल्याला, वाढत्या पर्यटनाचे होणारे फायदे स्पष्ट करा. पर्यटन व्यवसायाचे काय काय फायदे आहेत बघा. पर्यटन झाल्यामुळे काय काय फायदे आहेत. एक, पर्यटनामुळे स्थानिक रोजगार वाढला. 2, नव्या बाजारपेठा निर्माण होऊन पर्यटन स्थळाचा विकास झाला. 3, नव्या वसाहती निर्माण होतात व खेड्यांचे पुनरुज्जीवन होते, म्हणजे खेडे हे नगरामध्ये बदलते. 4, जागतिक पर्यटन वाढून देशाला परकीय चलन मिळते. नंतर 5, विविध स्थळे, निसर्ग, संस्था यांना भेटी देऊन माहिती मिळते, ज्ञान मिळते. त्यानंतर माणसे बहुश्रुत होतात, म्हणजे माणसांना अधिक माहिती मिळते. 5, ऐतिहासिक स्थळे पाहून आपल्याला आपल्या वैभवशाली इतिहासाचं दर्शनही घडते. आणि 6, पूर्वजांचा हा सांस्कृतिक ठेवा व वारसा आपण जपला पाहिजे, कारण की पुढील गोष्टीसाठी तो कामात पडतो. असा वाढत्या पर्यटनाचे अनेक फायदे याच्यामधून आपल्याला दिसतात. आता पुढचा विभाग आहे आपल्याला राज्यशास्त्राचा. इतिहास आपण बघितला, राज्यशास्त्र. राज्यशास्त्रामध्ये आपल्याला पहिले दिलेला आहे प्रश्न क्रमांक 6, दिलेल्या पर्यापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. जसं इतिहासाच्या प्रश्न क्रमांक 1 मध्ये विधान पूर्ण लिहायचं आहे आणि जे आपण जोडी याच्यामधला पर्याय निवडू त्याला योग्य आपल्याला अंडरलाईन करायची आहे किंवा अधोरेखित करायचं आहे, तसंच करायचं आहे. विधान पूर्ण लिहायचं आहे. तसं बघा, पहिलं प्रश्न क्रमांक 6 मधलं पहिलं, लोकशाहीमध्ये रिकामी जागा निवडणुकीत सामील होऊन सत्तेत प्रवेश करतात. कोण करतात? राजकीय पक्ष. मग आता आपल्याला विधान पूर्ण लिहायचं आहे. लोकशाहीमध्ये राजकीय पक्ष निवडणुकीत सामील होऊन सत्तेत प्रवेश करतात आणि राजकीय पक्षाला 2 अंडरलाईन करायचे आहे. म्हणजे पूर्ण विधान लिहायचं आहे आणि राजकीय पक्षाला 2 अंडरलाईन मारायचे आहेत, बाकीचं लिहायचं नाही. त्यानंतर पुढचं बघा, पुढे दिलेलं आहे आपल्याला पुढची रिकामी जागा. 2, भारतात रिकामी जागा वर्ष पूर्ण झालेल्या सर्व स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे. अगदी सोपा आहे. किती वर्ष पूर्ण झालेल्या 18 वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे. किती? 18 वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीला, हे तुम्हाला माहित आहे. ठीक आहे. पुढे प्रश्न क्रमांक 7 आपल्याला दिलेला आहे. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. सकारण म्हणजे नुसतं चूक की बरोबर नाही लिहायचं आहे, त्याचं कारण काय चूक असण्याचं, किंवा बरोबर असेल तर बरोबर असण्याचं कारण लिहायचं आहे. तर बघा, पहिलं विधान आहे, निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करते. आता हे विधान बरोबर आहे की चूक आहे? हे विधान बरोबर आहे. कारण मध्ये आपल्याला लिहायचं पहिलं, कारण आचारसंहिता लागू केल्याने निवडणुका खुल्या वातावरणात निष्पक्ष पद्धतीने होतात. 2, निवडणुकीच्या काळात गैरप्रकारांना आळा घालता येतो. 3, धाकदपाटशाही, दहशत यापासून सामान्य मतदारांना दिलासा मिळतो. असं आपल्याला 2-4 पॉईंट याच्यामध्ये लिहायचे असतात. बघा, त्यानंतर दुसरं विधान दिलेलं आहे, चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते. बघा, विधान बरोबर आहे, वाचायचं. चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते, हे विधान चूक आहे, कारण की खंबीर नेतृत्वाची गरज असते. तर मग आता हे विधान चूक आहे. आणि सकारण बघा काय लिहायचं आहे, कोणतीही चळवळ नेतृत्वाशिवाय क्रियाशील राहू शकत नाही. 1. दुसरं, चळवळीचे यश आणि किंवा अपयश हे खंबीर नेतृत्वावर अवलंबून असते. नंतर,
चळवळीचा कार्यक्रम, आंदोलनाची दिशा आणि तीव्रता केव्हा कमी अधिक करायची याबाबत खंबीर नेतृत्व चांगले सांगू शकते, असं आपण सकारांमध्ये लिहू शकतो. तिसरं विधान आहे आपल्याला, शिरोमणी अकाली दल हा राष्ट्रीय पक्ष आहे. आता हे विधान सुद्धा चूक आहे, कारण की हा राष्ट्रीय पक्ष नाही आहे. आता का नाही आहे त्याचं कारण आपल्याला इथं लिहायचं आहे. बघा कारण असं लिहू आपण. सकारण एक, भारतीय निवडणूक आयोग हा राजकीय पक्षांच्या मान्यतेचे निकष निश्चित करतात. कोण करते? निवडणूक आयोग. राजकीय पक्षांना मान्यता द्यायची की नाही, राष्ट्रीय व प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता देतात. कोण देते मान्यता? निवडणूक आयोग. मग दोन, शिरोमणी अकाली दल हा राष्ट्रीय पक्ष म्हणून निश्चित केलेला अटीत बसत नाही. राष्ट्रीय पक्षाच्या ज्या अटी आहेत त्या अटीमध्ये हा शिरोमणी अकाली दल बसत नाही, म्हणून हा राष्ट्रीय पक्ष नाही, असं आपण त्याच्यामध्ये लिहू शकतो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8, पुढील संकल्पना स्पष्ट करा. पहिली संकल्पना दिली आपल्याला चळवळ. आता बघा, वर आपण म्हटलेलं आहे की चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज असते. म्हणजे हेच एक तुम्ही याच्यातले काही मुद्दे तुम्हाला याच्यात वापरता येतात चळवळीविषयी लिहायचं असेल तर. आपण असं बघू की बघा, पहिला मुद्दा चळवळ याविषयी, एखाद्या प्रश्नांच्या निराकरणासाठी जेव्हा लोक संघटित होऊन सातत्याने कृती करतात तेव्हा त्याला चळवळ असे म्हणतात. म्हणजे आपली काय झाली ही व्याख्या. एखाद्या प्रश्नाच्या निराकरणासाठी जेव्हा लोक संघटित होऊन सातत्याने कृती करतात तेव्हा त्याला चळवळ म्हणतात. दुसरं बघा चळवळीविषयी, चळवळी या नागरिकांच्या सार्वजनिक जीवनातील सहभाग वाढवतात. तिसरं, सार्वजनिक हितासाठी आणि प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी चळवळ काम करते. त्याच्यानंतर चौथं, धार्मिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, पर्यावरणविषयक, स्वच्छता, वाईट प्रथा, परंपरा इत्यादी विषयावर चळवळी काम करत असतात, असं लिहायचं चळवळीविषयी. नंतर दुसरा प्रश्न आहे आपल्याला संकल्पना स्पष्ट करामध्ये, राजकीय पक्षाची मान्यता. आता राजकीय पक्षाची मान्यता, आपण हा सुद्धा मुद्दा वर बघितला, शिरोमणी अकाली दल हा राष्ट्रीय पक्ष नाही आहे. तर का नाही आहे त्या संदर्भात आपण जे मुद्दे बघितले तेच मुद्दे आपल्याला इथं कामात येतात. बघा कसे. एक मुद्दा, भारतात बहुपक्ष पद्धती अस्तित्वात आहे. या राजकीय पक्षांना राष्ट्रीय या प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता देण्याचा अधिकार भारतीय निवडणूक आयोगाला असतो. दोन, लोकसभा व विधानसभेतील मतदानाची टक्केवारी, निवडून आलेल्या पक्षाच्या प्रतिनिधींची संख्या यावर पक्ष मान्यता अवलंबून असते. या सगळ्या अटी पूर्ण करणाऱ्या पक्षाला मान्यता देण्याचा अधिकार किंवा रद्द करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला असतो. बस असे त्याच्यात पॉईंट लिहायचे मित्रांनो. अगदी सोपं आहे की राजकीय पक्षाला मान्यता कोण देते आणि राजकीय पक्षाला मान्यता निवडणूक आयोग देते. पण राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता पावण्याकरता काही नियमांची गरज असते. मग चौथं लिहू शकतो आपण की नियम किंवा अटी पूर्ण करणाऱ्या व्यक्तीला पक्षाला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळते. आता पुढचा एक आपल्याला प्रश्न क्रमांक 8 व दिलेला आहे, संकल्पना चित्रे पूर्ण करा. आणि संकल्पना चित्र पूर्ण करामध्ये बघा, सामाजिक संघर्ष कमी करण्यासाठी झालेले प्रयत्न. कोणते प्रयत्न आहेत? ते सामाजिक संघर्ष कमी करण्यासाठी झालेले आहेत. काय केलेले आहेत? संविधानानं किंवा आपल्या शासनानं काय प्रयत्न केले आहेत? एक, अनुसूचित जाती जमातीसाठी शिक्षण व नोकऱ्यात आरक्षण. कोणाला दिलेलं आहे? अनुसूचित जाती. कोणाला दिलेलं आहे? अनुसूचित जाती. अनुसूचित जाती. अनुसूचित जातींना शिक्षणामध्ये आणि सरकारी नोकऱ्यामध्ये आरक्षण दिलेलं आहे. अधिक काय केलं? मागास जातीवरील अत्याचार प्रतिबंध कायदा. म्हणजे अत्याचार प्रतिबंध कायदा कोणत्या जातीसाठी? मागास जे जाती असतात त्यांच्याकरता, मागास जातीकरता अत्याचार प्रतिबंधक कायदा काढलेला आहे. अत्याचार प्रतिबंधक कायदा. अत्याचार प्रतिबंधक. ठीक आहे. अत्याचार प्रतिबंधक कायदा काढलेला आहे. त्याच्यानंतर तिसरं दिलेलं आहे बघा इथे, महिला सक्षमीकरण व प्रतिनिधित्व याविषयी तरतूद. म्हणजे महिलांसंदर्भातले कायदे असं म्हणू शकतो आपण इथे. बघा असं म्हणू शकतो, महिला संदर्भात अनेक कायदे करण्यात आलेले आहेत. महिला संदर्भात अनेक कायदे करण्यात आलेले आहेत असं म्हणू शकतो. त्याचबरोबर काय केलं? अधिक अल्पसंख्याकांच्या अधिकारांचे रक्षण. अल्पसंख्याक जे आहेत, कमी घटक जे आहेत आपल्या समाजात, त्यांचं रक्षण. म्हणजे अल्पसंख्याक जे आहेत या अल्पसंख्याकाच्या अधिकारांचे रक्षण हा मुद्दा दिला आहे. अधिकारांचे रक्षण सांगितलेलं आहे. अशा पद्धतीनं इथं आपल्याला लिहायचं आहे.
आणि 2 संकल्पना चित्रापैकी एकच आपल्याला पूर्ण करायचे आहेत आणि हे संकल्पना चित्रामध्ये बरोबर त्याला आपल्याला डब्बे करून जसं दिलेलं आहे तसंच करायचं असते. ठीक आहे, चला आपण पुढचं बघूया. पुढचं संकल्पना चित्र दिलं महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष. आता हे तुम्ही लिहू शकता. बघा, एक प्रादेशिक पक्ष आपल्याला दिलेला आहे शिवसेना, बाकीचे प्रादेशिक पक्ष आपल्याला लिहायचे आहेत. तर आपण बघा पुढचं लिहू शकतो महाराष्ट्र नवनिर्माण सेना, म्हणजे म न से, एवढं जरी लिहिलं तरी चालते. म न से, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. शेतकरी कामगार पक्ष, शेतकरी कामगार पक्ष हा दुसरा, शेतकरी कामगार पक्ष, कामगार, शेतकरी कामगार पक्ष म्हणा. ठीक आहे, इथं बरोबर तुम्ही लिहू शकता. त्यानंतर रिपब्लिकन पक्ष हा एक पक्ष आहे, म्हणजे जो महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष आहे. रिपब्लिकन, रिपब्लिकन, रिपब्लिकन पक्ष. त्याच्यानंतर दिलेला आहे आपल्याला समाजवादी पक्ष, समाजवादी पक्ष, समाजवादी. ठीक आहे, बरोबर लक्षात घ्या, समाजवादी पक्ष. अशासारखी आपल्याला महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष दिलेले आहेत. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 9, शेवटचा प्रश्न. याच्या दिलेल्या थोडक्यात उत्तरे द्या. कोणताही एक सोडवायचा आहे. पहिला आहे, भारतात लोकशाहीच्या यशासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत? लोकशाहीच्या यशासाठी काय काय गोष्टी गरजेच्या आहेत? पहिला पॉईंट लिहायचा आहे, लोकशाही निर्णय प्रक्रियेत सर्व धार्मिक, वांशिक, भाषिक व जातीय गटांना सहभाग मिळाला पाहिजे, सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे, त्यामुळे लोकशाही यशस्वी होईल. दुसरं, राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी कडक शिक्षा असणारे कायदे झाले पाहिजेत. तिसरं, गुन्हेगारीकरण जे आहे हे गुन्हेगारीकरण जे आहे रोखण्याचे स्वतंत्र न्यायालयाला असावेत, असं सुद्धा आहे. नंतर एक चौथं, शासन व्यवहारात सर्व पातळ्यावरील नागरिकांचा सहभाग वाढला पाहिजे, हे गोष्टी असल्या पाहिजे. त्याच्यानंतर पुढे दिलेला आहे दुसरा प्रश्न, मतदारांचे वय 21 वरून 18 वर्ष केल्यामुळे कोणते परिणाम झाले? 21 वरून 18 वर्ष मतदानाचं वय केल्यामुळे काय फायदे झालेले आहेत? बघा, पहिला फायदा, युवा वर्गाला राजकीय अधिकार लवकर प्राप्त झाले. दुसरं, आपले प्रतिनिधी कसे असावेत याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार युवा वर्गाला मिळाला. तिसरं, या निर्णयामुळे भारतीय लोकशाही अधिक परिपक्व बनली. आणि चौथं, युवा वर्गाच्या राजकीय जाणीवा अधिक प्रगल्भ होण्यास मदत झाली. म्हणजे जेव्हा पहिले मतदानाचं वय हे 21 होतं, ते आता 18 झालं, त्यामुळे वरील प्रकारे फायदे आपल्याला झालेले आहेत. युवा वर्ग जास्तीत जास्त राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी झाला. त्याच्यानंतर त्याला अधिक काय, आपले प्रतिनिधी कसे असावेत याबाबत निर्णय युवा वर्गाला घेता आला. या निर्णयामुळे भारतीय लोकशाही अधिक परिपक्व होण्यास मदत झाली आणि युवा वर्गाचा राजकीय जाणीवा अधिक प्रगल्भ होण्यास मदत झाली. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला या पेपर लिहायचा असतो आणि तुम्हाला याच्यावरनं सगळ्या गोष्टी लक्षात आल्या असतील असं मी गृहीत पकडतो. आपल्याला दिलेला हा पेपर तुम्हाला समजला असेल, लक्षात आला असेल. अशा पद्धतीने पेपर आपल्याला व्यवस्थित लिहायचा आहे. सगळे प्रश्न संपल्यानंतर त्याला व्यवस्थित अंडरलाईन करायचे आहे. अक्युरेटिव्ह पेपर लिहायचा आहे, एवढं लक्षात ठेवायचं. चला, थँक्यू.